हाय फ्रेंड्स, मी अर्चना. माझ्या कला खाद्य किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी मुलांच्या आवडीची आणि एकदम परफेक्ट टेस्टी स्पायसी अशी रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला ब्रेड लागणार आहेत. ब्रेडच्या बाजूच्या कडा कापून घ्यायच्या, व्यवस्थित सेट करून घ्यायचं. ब्रेडच्या साईडला पाणी लावायचं आणि व्यवस्थित चिटकवून घ्यायचं. ब्रेडला पाणी लावल्यामुळे ब्रेड व्यवस्थित असा चिटकला जातो. आणि आपण आता पिझ्झा बेस तयार करणार आहे. याचा अशा पद्धतीने आपण पाणी लावून पिझ्झा बेस तयार करून घेतला आहे. त्यावरती आपण टोमॅटो सॉस लावायचा, व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. त्यावरती चीज भरपूर टाकायचं, एकदम सगळीकडे लागलं पाहिजे. त्यावरती ओरिगॅनो टाकायचं, थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचा आणि अजून एक पिझ्झा बेस केला होता तो त्याच्यावरती टाकायचा. त्यावरती आपण पिझ्झा सॉस पसरवून घ्यायचा. त्यावरती मोझरेला चीज टाकून घ्यायचं व्यवस्थित. त्यावरती शिमला मिरची कट करून घेतली, ती व्यवस्थित सेट करून घ्यायची. कांदा ठेवायचा, कांदा पण सेट करून घ्यायचा. त्यावरती टोमॅटो टाकायचे, टोमॅटो पण व्यवस्थित असे सेट करून घ्यायचं. त्यावरती मोझरेला चीज टाकायचं, चिली फ्लेक्स टाकायचं आणि अजून वरून मोझरेला चीज खूप टाकायचं. कढई गरम करून ठेवली, त्यामध्ये प्लेट ठेवली आणि आपला पिझ्झा बेक करायसाठी 15 मिनिटासाठी ठेवून दिला आहे. आता 15 मिनिट झालेत. आता बघूयात, बघा पिझ्झा किती छान दिसतोय, एकदम क्रिस्पी होणार आहे. आता आपण खाली घेऊयात आणि लगेच कट करून घ्यायचा. पिझ्झा गरम गरम कट केला की पटकन कट होतो. आता मी काढून दाखवते तुम्हाला. बघा किती असा सुंदर आणि एकदम क्रिस्पी पिझ्झा आपल्याला लागणार आहे. बघा किती सुंदर दिसतोय. अशा पद्धतीने जर पिझ्झा तुम्ही तयार केला तर मुलं स्वतः करून खातील. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.